नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB 3 इयर्स 2024चे कॅप राऊंड 1चे जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, अल्फाबेटिकल लिस्ट कधी आउट होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी होणार आहे आणि कॉलेजचे ऑप्शन म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला कधी द्यायचे आहेत, हे खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न खूप कमेंट सेक्शनमध्ये होता आणि ऑलरेडी इंस्टाग्राम चॅनलवर विद्यार्थी विचारत होते. सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे LLB 3 इयर्ससाठी की कॅप राऊंड 1 हा कधीपर्यंत चालू असणार आहे आणि कॅप रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेले नसेल त्यांना लास्ट डेट कोणती आहे कॅप रजिस्ट्रेशन करण्यासाठी याची पण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. कॅप राऊंड 1 संदर्भात आपण पहिलं रजिस्ट्रेशनचं आपण बघूया की कधीपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राऊंड 1मध्ये ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही आहे. सध्या त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल LLB 3 इयरचं तर त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता. त्याची जी डेट आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट, डेट जी आहे 11 जुलै 2024, ती लास्ट डेट जी आहे 24 जुलै 2024 पर्यंत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी 24 जुलै 2024 हे तुमची लास्ट डेट आहे कॅप रजिस्ट्रेशन करण्यासाठी. कॅप राऊंड 1साठी आणि 2साठी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांची रजिस्ट्रेशन करण्यासाठी लास्ट डेट आहे 24 जुलै 2024. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅप राऊंड 1मध्ये त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो कॅप रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे 24 जुलै 2024. नेक्स्ट आहे कॅप राऊंड 1साठी खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की डिस्प्ले अल्फाबेटिकल लिस्ट फॉर कॅप राऊंड 1साठी कधीपर्यंत पब्लिश होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता अल्फाबेटिकल लिस्ट कॅप राऊंड 1साठी कधीपर्यंत पब्लिश होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी कधी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, त्यांना कधी ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेटमध्ये रिसिप्ट अपलोड केलेली आहे किंवा काही विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आलेले असतील त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांचं पार्शियली फॉर्म जर व्हेरीफाय असेल त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. अल्फाबेटिकल लिस्ट जी पब्लिश होणार आहे 27 जुलै 2024मध्ये. सो ही एक्सपेक्टेड डेट आहे 27 जुलै 2024पर्यंत तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होईल. त्यानंतरला मग तुम्हाला 3 दिवस टाईम दिलेला जातो. अल्फाबेटिकल लिस्टमध्ये जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील त्यासाठी तुम्ही चेंजेस करू शकता, डॉक्युमेंट अपलोड करू शकता. म्हणजे जर आपण बघितलं त्याची जी डेट असेल जे तुम्हाला चेंजेस करण्यासाठी त्याची डेट तुम्हाला सांगत आहे मी इथे. रिझॉल्विंग ग्रीव्हियन्स रिलेटेड अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला चेंजेस करण्यासाठी टाईम दिलेला जातो. ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा तो एडिट पण करायचा आहे आणि अपलोड जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते तुम्ही लॉग इन करून तुम्ही अपलोड करू शकता. त्याची जी डेट असणार आहे 27 जुलै 2024 आणि लास्ट जी डेट असेल 30 जुलै 2024. हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट सांगत आहे. CITकडून अजून काही पब्लिश झालेलं नाही आहे, बट ही एक्सपेक्टेड डेट आहे. या डेटपर्यंत तुमचं ग्रीव्हियन्सचं जे टायमिंग आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे 27 जुलै 2024 ते 30 जुलै 2024. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की माझं काही डॉक्युमेंट्स आहेत ते मला अपलोड करायचे आहे ते कधी करू शकतो मी. सो या डेटपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे जो कॅप राऊंड 1 असणार आहे त्याची फायनल मेरिट लिस्ट कधी अपलोड होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यासाठी कोणतेही प्रॉब्लेम होणार नाही आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्ट यामध्ये नाव असेल ते विद्यार्थी डायरेक्ट कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1मध्ये अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश झाली का कोणते डॉक्युमेंट असतील ते एकदा तुम्ही बघा. काही अपलोड करायचं असेल ते अपलोड करू शकता. काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेलं आहे प्रॉपर वेनी, प्रॉपर जे तुम्ही डॉक्युमेंट्स केलेले आहात ते प्रॉपर असतील तर तुम्हाला चेंजेस करायची गरज नाही आहे अल्फाबेटिकल लिस्टमध्ये.
तुम्हाला डायरेक्ट फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की मला चेंजेस करायचे आहेत, ते अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश झाली का तुम्ही चेंजेस करू शकता. ते चेंजेस संपूर्ण झाल्याच्या नंतर फायनल मेरिट लिस्ट ही 3 ऑगस्ट 2024 रोजी पब्लिश होईल. म्हणजे 3 ऑगस्ट 2024 रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. त्यानंतरला मग काय करायचं आहे, नेक्स्ट राऊंड जो तुमचा असणार आहे फायनल मेरिट लिस्टनंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 आणि राऊंड 2. म्हणजे जे विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठी राऊंड 1 आणि 2साठी ते एलिजिबल असणार आहेत. आणि कॅप राऊंड जो कशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत त्याची मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देणार आहे. त्याची जी डेट असणार आहे एक्सपेक्टेड 6 ऑगस्ट 2024 ते 9 ऑगस्ट 2024 ही डेट असणार आहे कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर एक्झॅक्ट डेट कोणती असणार आहे. सो ही जी मी सांगत आहे डेट ती एक्झॅक्ट असू शकते. अजून CETकडून आलेलं नाही कोणती डेट, बट मला असं आयडिया आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यानुसार एवढी डेटपर्यंत तुमची कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कॅप राऊंड 1साठी द्यायचे आहेत. 6 ऑगस्ट 2024 ते 9 ऑगस्ट 2024 यासाठी तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप तुम्हाला या चॅनलला तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला पुढे काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन कधी असणार आहे, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे आणि कॉलेजचे प्रेफरन्स कधीपर्यंत चालू होणार आहेत याची संपूर्ण इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ॲज पर डेटनुसार. काही विद्यार्थ्यांना अजून काही प्रॉब्लेम असतील, अजून काही क्वेश्चन असतील, प्रश्न असतील, तुम्ही मला टेलिग्रामला किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. तिकडे 1 to 1 डिस्कस करू शकता माझ्याशी. तिकडे तुम्हाला मी क्वेश्चनचे जे काही आन्सर असतील ते नक्की मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि काही तुम्हाला डाऊट असतील तर यूट्यूबच्या कमेंट सेक्शनला कमेंट करा, नक्की मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. नाही जर आन्सर दिलं मी तर त्या व्हिडिओवर नक्की मी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन जे काही तुमचे डाऊट असतील त्यामध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हा तुमचा चॅनल आहे सो नक्की याला पुढे पाठवण्याचं जे काम असेल तर ते तुम्ही नक्की कराल. थँक्यू सो मच.